आजच्या पाठाचे नाव आहे बहाद्दर चिमण्या. बाभळीच्या फांद्यांचा हिरीच्या भोवतीनं वेढा घातलेला. हात लावायला गेलं तर काटं कचाचा टोचायचं. नुसती आत उतरायची वाट तेवढी मोकळी. मोठवान हिरीत डोकावून बघणारं. मोठ्या मगरीच्या पसरलेल्या तोंडागत. बाजूला आंब्याचं झाड, वाऱ्यानं कवातरी हलणारं. दुसरं झाड हुंबराचं, हिरीच्या काठातनं थेट वर उसळलेलं. त्यांच्यावर चिमण्यांचा तळ कायम आणि हिकडच्या बाजूला पाटावर उच्चच्या उच्च नारळीचं झाड. सापाच्या अंगावर असत्यात तसलं खवलं घेऊन वर चढलेलं. दुपारची भाकरी खाऊन समधी घटकाभर आडवी पडली होती आणि बाहेर हुंबराच्या झाडावर चिमण्यांचा कालवा एकाएकी सुरू झाला. सावली सोडवत नव्हती तरी मी उठून बाहेर हिरीजवळ आलो. भर उन्हात चिमण्या घरटी सोडून बाहेर आल्या होत्या. हिरीत वाकून बघितलं. चिमणीचं पिलू बिलू काय पडलेलं दिसलं नाही. हुंबराच्या झाडाकडं न्याहाळून बघितलं. मी एकदम चमकलो. काळजाचं पाणी पाणी झालं. हिरव्या फांदीच्या अंगावर दांडगाच्या दांडगा पिवळा साप वळवळत होता. 2-3 तिडं शेपटीकडच्या बाजूनं फांदीला पडलं होतं. पुढच्या बाजूनं फांदीच्या अंगाला गच्च धरून चिमण्यांच्या कोठाराकडं सरकत चालला होता. काळ्या काळ्या 2 बारीक रेघा इजगत तोंडातनं बाहेर येत होत्या आणि आत जात होत्या. बिन झाकणारं बारकं डोळं अंगाच्या जरा जरा बाहेर आलेलं. अंगापरास डोसकं जरा मोठं. चिमण्या चटाटा उडायच्या, वरडायच्या, एका जागी येऊन कालवा करायच्या. भराका वारं आलं नि धप दिशी साप खाली पडला. साळ 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 करत हिरीच्या दरडीत गेला. हिरीची दरड मगरीच्या आ केलेल्या तोंडागत तशीच राहिली. चिमण्यांचा घोळका एकदम हुंबरावरनं दरडीपतूर सांडला नि परत येऊन पुन्हा बसला. वाऱ्यानं हुंबर सळसळला. पानं सटासटा एकमेकांवर बडिवली. चिमण्या घरट्यात जाऊ लागल्या, पुन्हा बाहेर येऊ लागल्या. माळाच्या शिवला मी ढोरं चारत होतो. ईदभर गवात होतं. चिमण्या गवताचं बी टिपत होत्या आणि वगळीतनं नवं लाल पाणी वळवळत यावं तसा ह्यो गवतातनं सळसळला. वारा थरथरला. वाऱ्याच्या संगतीनं गवत थरथरलं. 4-5 दिस गेल्यावर चिमण्यांचा पुन्हा कालवा ऐकू आला. मी गडबडीनं उठून बघू लागलो. इकडं तिकडं बघितलं तर ह्यो आंब्याच्या झाडाच्या बाजूनं दरडीकडे येत होता. तोंडात पिसांचा मुठभर चोथा चिवचिवत होता. चिमणी धडपडायची नि ह्याच्या मानाला हिसका बसायचा. हा 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 साप साप करून मी वरडलो. काठी आणायला पळालो नि बघता बघता ह्यो दरडीत मट्टमाया झाला. सगळीकडं हजेरी लागत होती. चिमण्या जिथं जातील तिथं ह्यो रिंगाण मारत होता. लांब पतूर फिरत होता. पर वस्तीला मतूर हिरीच्या दरडीत. ही दरड जुनी, ती कुणी काढणार नाही ह्याची खात्री होती. चिमण्यांचं राज्य हुंबरावर होतं आणि हुंबराच्या भोवतीनं ह्याचं. मी उपड्या भुईमुंग काढत होतो. सांज झाली. मी ढोरासनी 2 भारं येल नेऊन टाकलं. धाववर थोड्या शेंगा भाजायला आणल्या. सजावारी हुंबराच्या झाडाकडे बघितलं. चिमण्याचा भिरा बाहेरच बसला होता. एखादी चिमणी घरट्यात जात होती आणि लगेच चिवचिवत बाहेर येत होती. काळ्या मानाचं चिमणं गप बसलं होतं. चिमण्या हिकडनं तिकडनं कवचित उडत होत्या. मी उठून धावाच्या गड्ड्याजवळ गेलो नि टक लावून बघितलं. हिरीच्या दरडीवर 2-3 जागी अंडी पडून फुटली होती. पिवळा वगूळ घरंगळत खाली गेलेला. अंड्याच्या पांढऱ्या कपड्या अदनमधनं चिकटलेल्या. हिरीत वाकून बघितलं तर राखट रंगाची पिसं पाण्यावर तरंगत होती. चिमण्या अदनमधनं तिकडं बघत होत्या आणि अवचित आठवण होऊन घरट्यात जाऊन चिवचिवून बाहेर येत होत्या. आज त्याला बराच डल्ला मारायला साधलं होतं. अजगरागत पडलेल्या डोंगरानं दिस गिळला. सगळीकडं काळोख पसरला. त्याच्याकडं बघत शिवार गप उभं राहिलं. हळूहळू लांबचं एक झाड त्याच्या पोटात गेलं. चिमण्या बाहेरच काळोखात शेजारी शेजारी गप बसलेल्या माझ्या हातातल्या खंदिलाकडं टक लावून बघू लागल्या. घरटी हिरीतल्या पाण्यावरच्या पिसांकडं बघत होती. हुंबराचं झाड अवघडून उभं राहिलेलं. शेजारच्या उसाच्या लांब पानांच्या जिभा गप पडलेल्या. धावकडचं उच्चच्या उच्च नारळीचं झाड आभाळातल्या चांदण्यांवर झडप घालायला टपलेलं. चिमण्या हे समद बघत होत्या. बाहेरच बसल्या होत्या. वाऱ्याच्या मंद झुळकी संगत तोल जाईल तशा थरथरत होत्या. खंदील बारीक करून मी खोपीकडे गेलो. माळावर दिस उगवलेला दिसला. चिमण्या रातभर बाहेरच जरा जरा झाडाभोवतीनं भुरुक भुरुक फिरायच्या आणि झाडावर येऊन बसायच्या, चिवचिवायच्या, इकडं तिकडं बघायच्या, पुन्हा उडून चारीकडे जाऊन बघून यायच्या नि बसायच्या. आज त्यांचं डोळं निराळच दिसत होतं. ऊन झालं.
मोठा सुटल्या, दिस डोसक्यावर आला तरी हुंबराचं झाड दम धरून बसलेलं. त्याच्यावरच्या चिमण्या तशाच खिळलेल्या. ऊन मी म्हणत होतं. टोची आ करून धावत होत्या, पर डोळं झापडत नव्हतं. ते तसंच कायमचं उघडं इकडं तिकडं बघणारं. उन्हाची लाही जास्तच फुटली म्हणून खोपीत घटकाभर डुलकी काढायला गेलो. बाहेर चिमण्यांचा कालवा ऐकू आला. मी ताडकन उठलो. बाहेर धाववर आलो. धाववरची धूळ वाळू तापल्यागत झाली होती. हुंबऱ्याच्या झाडावर तर एक चिमणी नाही. समोरच्या वावरातनं कालवा ऐकू येत होता. पिवळा जरद लांबडा वळवळत पळत होता. खाली रान चटकं देत होते. वरनं चिमण्यांची चादर त्याच्यावर एकदम झडपत होती. चादरीखाली तो संबंधच्या संबंध झाकळून जात होता. चादर वर उचलली की त्याच्या सरशी तो पुढच्या बाजूनं अर्धा वर उठायचा. 2 हातांच्या पंजा एवढी फडी निघायची. पिकलेल्या खाऊच्या पानासारखी पातळ, अगदी चांदाचा तुकडा. फडी निघाली की तिच्यावर 7-8 चिमण्या तुटून पडायच्या आणि वर उडायच्या. काळभोर रान उन्हाच्या झळांनी थरथराया लागलेलं. मातीच्या अंगावर काटा आलेला. रानात झनापण चाललेली. सपासप फडी जमिनीवर पडत होती. चादर खालीवर झडपत उडत होती. अर्ध्याला अधिक तास झाला. धाववर माणसांचा तट उभारायला. लांबडा भेंडाळत चालला तरी फडीवर निघत होती. ठिसकारून खाली आदळत होती. एखादी चिमणी पडायची, उडायची. सगळ्या रानातनं झटापट चालली होती. भुई सरपट ढग जावा तशा चिमण्या त्याच्याबरोबर चालल्या होत्या. लांबडा भुलला. चाल मंद झाली. समोरचं दिसना. नुसता काळा ढग दिसत होता. जिकडं तिकडं चिमण्यांचं हातरून पसरलं होतं. टोचींच्या चुका त्याच्या अंगात घुसत होत्या. फडीवरला धाचा आकडा रंगत चालला. लांबड्याला रानात भडोळी कुठंच गावना आणि चिमण्यांचा भिरा तर समोरनं आडवा येऊन त्याला रानात मुरगळून घालत होता. चाल अगदीच मंद झाली तसा चिमण्यांचा घस झाला. पिवळ्या लांब देठाला त्या लागल्या. देठ पुढं पुढं सरकत चालला होता. फडी मंद निघत होती. कवा निघायची, कवा नुसतंच मुंडकं वर व्हायचं. 2-4 कासरं घस तसाच सरपटत गेला आणि बांधाच्या अगदी कडला जाऊन थंड झाला. पिवळा देठ उताना पडला. नुसती शेपटीकडची बाजू अधनमधनं वळवळत होती. ती बी घटकाभरानं थंड झाली. घसाची चादर झाली आणि तांबड्या झालेल्या टोचीचं खिळं आपल्या पंखावर पुसत बांधावर बसली. माणसं हळूहळू रानातनं त्या बांधाकडे चालली. झनापण जिथं सुरू झाली होती तिथनं लांबड्याची वळणं उठली होती. त्या वळणानं पुढं चालली. वाव 1.5 वावाला चिमण्यांचा एक मुडदा दिसत होता. अशा 9-10 चिमण्या चावून चापलून टाकल्या होत्या. बांधाजवळ गेलो आणि भिरा भुरकन उडाला. हुंबराच्या झाडावर जाऊन बसला. वाऱ्यानं हुंबराचं झाड सळासळा हललं. पानं टपटपली. चिमण्या चिवचिवत बिनघोरी घरट्या शेजारी सरकल्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.